घराण्याला दीपक पाहिजे का? तो आपलं वंश चालवणार आहे. पण महाराज, दिवा पेटवण्यासाठी पहिले पंथी पाहिजे, लक्षात घ्या. पण ती असली तरच सगळं खरं आहे. मराठी आहे. पण ती असली तर तुमचा सुखाचा संसार आहे. पण ती असली तर तुम्हाला जेवायला टाइमवर आहे. हो, सगळे लक्षात घ्या. ज्या दिवशी पण ती बाजूला होईल, कळतंय? जेवायला टाइमवर, त्यांच्यामुळे एवढी गोष्ट माणसाने, प्रत्येक माणसाने लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाने. तुमची बायको जोपर्यंत जिवंत, तुमची बायको सहचारिणी, तुमची बायको जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुमचा टाइम चहा पिण्याच्या होण्याचा, आज तुमच्या हातामध्ये चहाचा गरम चहा आहे. तुमची जोपर्यंत बायको जिवंत आहे तोपर्यंत तुमचा चहा पिण्याचा टाइम होण्याच्या आत तुमच्या हातामध्ये गरम गरम बशी आहे. तुम्ही कामावून घरी येण्याच्या आत तुमच्या घरी तुम्हाला खाण्यासाठी गरम गरम स्वयंपाक तयार आहे. पण ज्या दिवशी तुमची सहचारणी हे जग सोडल, ज्या दिवशी तुमची पत्नी जाईल, त्या दिवशी तुमच्या हातामध्ये मिळणारा गरम चहा आणि तुम्हाला कामावून घरी येण्याच्या आत मिळणारी गरम भाकर कधी गार होईल हे सांगता येणार नाही. लक्षात ठेवा. या गोष्टीला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो, एक परिवार होता. माय आपण आयुष्यभर कष्ट केलं आणि मुलांना मोठं केलं. 2 मुलं, चांगलं आईबापानं योग्य नोकरीला लावलं. आता आईबापांच्या मनात होतं मुलं योग्य नोकरी लागले, मुलांचं लग्न झालं, आता आपण सुंदर प्रकारे गावाकडे राहू, शेतीतून जे काही धान्य मिळेल त्याच्यातून आपला संसार चालू. आता आपला राजा राणीचा संसार आहे, मुलांचं चांगलं झालं, काय पाहिजे? आणि ठरवलं गावाकडे राहू लागले. दोघांचा नवरा बायकोचा संसार चालू आहे. पण एक दिवस रात्री अचानक त्याच्या बायकोच्या हृदयामध्ये महाराज कळ मारायला लागली, दुखायला लागलं. त्यांनी सकाळी महाराज त्याच्या बायकोला दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं काही टेस्ट करावं लागतील. टेस्ट केल्या आणि टेस्टमध्ये आलं तुमच्या बायकोला ब्लड कॅन्सर आहे. कॅन्सर आहे. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. हो, कॅन्सर आहे म्हटल्यानंतर महाराज त्याच्या पायाखालची जमीन सरकली. एक दिवस त्याच्या पत्नीने सांगितलं, अहो मला मुलांना भेटण्याची इच्छा आहे, मुलांना बोलवा ना. मुलांना बोलवा. मुलांना फोन केला. मुलांनी सांगितलं, बाबा अहो कामाचा लोड आहे, आम्ही घरी आलो तर आमच्या लेकरा बाळांचं कसं होईल, घरी येणार नाही, काही पैसे लागत असेल तर सांगा, देऊन टाकू. मुलांनी येण्यासाठी नकार दिला. त्यावेळेस त्याची पत्नी सांगू लागली, अहो हे बघा, मला माहिती मी तुमची थोड्या दिवसाची सोबत आहे, पण मी एक सांगते तेवढं लक्षात घ्या. अहो जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या नावावरचं एकही रुपये, एकही इस्टेट मुलांच्या नावावर करू नका. पण त्या पित्याने सांगितलं, कशाला काळजी करते, आपण मुलांना योग्य रीतीने वाढवलंय, कशाला काळजी करते. तिने सांगितलं, अहो हे जग आहे, या जगाचा भरोसा नाही. आणि एक दिवस महाराज त्याची बायको मरण पावली. या जगाचा त्याच्या बायकोने निरोप घेतला. मुलं आले. मुलं एक दिवस फक्त अंत्यविधी केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच मुलांनी सांगितलं, आम्हाला जावं लागेल, नोकरी आहे. मुलं थांबले, 10व्यापर्यंत थांबले नाही, 13व्यापर्यंत थांबले नाही. बाप एकटा पडला. बापाने विचार केला, आपण एकटं राहण्यापेक्षा आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार दिले, मुलांमध्ये जाऊन राहू, मुलं सांभाळतील आपल्याला. एक दिवस मुलांना फोन केला आणि मुलांना सांगितलं, गावाकडे या, सगळे इस्टेट मी तुमच्यामध्ये वाटून देणार आहे आणि मला तुमच्याकडे एका जणाकडे कोणाकडे तरी राहायचंय, मला आता करमत नाही तुमची आई गेल्यापासून. मुलं आल्यानंतर या बापाने दोन्ही मुलांमध्ये सारखी इस्टेट आपली वाटून दिली.
आता बापाच्या मनामध्ये होतं कोणाच्या तरी सोबत राहू आणि बाकीचं उर्वरित आयुष्य सुखात घालू. पण जशी बापाने इस्टेटीची वाटणी केली तसं मुलांनी ठरवलं, 1 महिना बाप मोठ्याकडे राहील आणि 1 महिना लहान्याकडे. त्या बापाला विचित्र वाटलं, पण मुलांनी कशी बशी बापाची समजूत काढली. अहो, आम्हाला प्रत्येकाला वाटतं तुम्ही आमच्या जवळ राहावं. बापाला वाटलं ठीक आहे, मुलांना काळजी असेल म्हणून मुलं असा निर्णय घेत असेल, ठीक आहे. आणि बाप मुलांकडे राहण्यासाठी गेला, गाव सोडलं मुलांकडे राहण्यासाठी गेला. पहिल्या महिन्यामध्ये मोठ्याकडे राहू लागला. 1 महिना झाला की आपली पिशी उचलायची, आपले कपडे उचलायचे आणि लहान्याकडे जायचं. 2रा महिना संपला का पुन्हा मोठ्याकडे यायचं. अशी महाराज त्या बापाची सायकल चालू झाली. कालांतराने इतकी वाईट परिस्थिती आली माय बापावर. महिन्याच्या 1 तारखेला जर गोळ्या संपलेल्या असेल बापाच्या, तर बाप सांगायचं मोठ्याला, अरे दादा मला गोळ्या दे ना. तो मुलगा सांगायचा, बाबा अहो पैसे नाही, पगार झाला नाही, एक काम करा, लहान्याकडे जाणार आहे तुम्ही, त्याच्याकडे गेला का त्याच्याकडून गोळ्या घ्या. लहान्याकडे जाऊन सांगितलं, अरे मला गोळ्या पाहिजे, गोळ्या संपल्या. तो सांगायचा, आत्ताच मोठ्याच्या घरून आले ना, माझ्याकडे पैशाचं झाड आहे. बापाला सण होईना माय त्या बापाची परिस्थिती इतकी पकड झाली. महिन्याच्या 1 तारखेला त्या बापाला चहाचा कप आणि सकाळी नाश्ता सुद्धा मिळत नव्हता. सून सांगायची, हे बघा आज आमचा महिना संपलेला आहे, महिन्याची तारीख संपलेली आहे, आज आम्ही तुम्हाला देणार नाही, चला निघा लहान्याकडं. तेव्हा त्या म्हाताऱ्या वयस्कर बाबाला त्याच्या बायकोचे शब्द आठवले. त्याची बायको सांगत होती, अहो जोपर्यंत तुम्ही आहात ना, तुमच्या नावावर काही का होईना राहू द्या. त्या दिवशी त्याला शब्द आठवले शब्द आठवले. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्व नाही, तुम्ही किती इस्टेट कमवली याला महत्व नाही, तुम्ही किती लोक कमवले याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना किती संस्कार लावले याला महत्व आहे, याला महत्व आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 1 मुलगा एखाद्या संस्थेमध्ये टाका, एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाका. तो मुलगा तिथे जाऊन 1 वेळेस पखवाद शिकणार नाही, 1 वेळेस कीर्तन शिकणार नाही, 1 वेळेस तो काहीच शिकणार नाही. पण आपल्या आई वडिलाला, वयस्कर आई वडिलाला म्हातारपणी मरेपर्यंत जीव लावल, ही 100% गॅरंटी आहे. 100% गॅरंटी आहे. हा, एखाद्याला वाटत असेल आळंदीला जास्त महाग आहे, आळंदीला जर महाग वाटत असेल, आळंदीला बराच पैसा लागतो, 30-35 हजार रुपये वर्षाच्या. कमीत कमी खर्चामध्ये महाराज बाबाजींनी अवेलेबल केलेली आहे. आता बाबाजींनी कमीत कमी खर्चामध्ये ज्यांना वाटतंय आपल्या मुलांनी शिकावं, आणि अक्षरशः महाराजांनी जे संस्थेचं नियोजन केलेलं आहे, अगदी जे ऍडमिशन आहे ते अगदी कमी आहे, अगदी कमी आहे, अगदी कमी. ज्यांना वाटतंय त्यांनी नक्की संपर्क साधा, लक्षात घ्या, नक्की संपर्क साधा. तसं महाराज, जोपर्यंत तुमची पण ती आहे तोपर्यंत तुमचं खरं आहे. हा लक्षात घ्या. तेव्हाच तुम्हाला टाइमवर भाकरी भाऊ, तोपर्यंत टाइमवर भाकर आहे. आणि एखाद्या दिवशी त्यांना लई बोलाता तुम्ही, काही काही असले बोलातात, तुला काय कळत, अख्खं गाव बघावं लागतं मला, लई बोलू नका. एखाद दिवशी एखादी पुडी मिक्स केली ना जेवणात, रात्री गायब, लक्षात घ्या. ती आहे म्हणून सगळं चाललंय. कर्तमृषीने एवढ्या दिवस तपश्चर्या केली, पण बायको तिथं खंबीरपणाने उभी होती, लक्षात घ्या, खंबीरपणाने. त्यांना 9 मुली झाल्या, 9 मुली. आणि त्या 9 मुली कोण होत्या? नवविध भक्तीचा करवनी नव. मग त्यांचं लग्न, जे ब्रह्मदेवाच्या अवयवापासून जे मुलं जन्माला आले होते, त्या 9 मुलींचा विवाह त्यांच्यासोबत लावून दिला. नारदजी फक्त तेवढे राहिले, लक्षात. नारदजी भजन करायचे, भगवंताच्या भजनामध्ये मग्न राहायचे.
पुढे आकृती रुची प्रजापतीला दिली, देहूती कर्दम, आणि जी शेवटची आहे प्रसूती ती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांना 16 कन्या झाल्या. किती? दक्ष प्रजापतीला. त्याच्यातील 13 कन्या धर्माला दिल्या. 14वी नंबरची जी कन्या आहे ती पितृगणांना दिली. आपण जेव्हा पितृगणांना आहुती देतो तेव्हा आपण काय म्हणतो? स्वहा, स्वधा, स्वधा, बरोबर ना? ज्यांनी ज्यांनी आहुती दिली असं स्वधा, तिचं नाव होतं स्वधा. 15वी नंबरची जी कन्या होती ती यज्ञ भगवंताला दिली. म्हणून जेव्हा आपण कुठलाही यज्ञ करतो तेव्हा आपण काय म्हणतो? स्वाहा. लक्षात घ्या, तिचं नाव होतं स्वाहा. कुठलाही यज्ञ असो, एक लक्षात घ्या, कुठलाही यज्ञ असो, त्या यज्ञामध्ये जोपर्यंत तुम्ही आहुती रूपी तुमची दक्षिणा टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं, तुम्ही जे कार्य करता त्याचं तुम्हाला फळ लागत. अहो, शास्त्र तर एवढं सांगतंय, तुमच्या घरी जर काही संत महात्मे जेवायला जर आले तर त्यांच्या ताटामध्ये जर मीठ जर नसेल आणि त्याच्या ताटाला तुम्ही एखादा रुपये जरी लावेल नसेल तर त्याचं फळ तुम्हाला लागत, त्याचं फळ देखील तुम्हाला लागत नाही. एवढं शास्त्र कठीण आहे. जेवायला जर कोणी संत महात्मे आले तर मीठ नक्की ठेवत चला. एखादा रुपया, एखादी 10ची नोट त्यांच्या ताटाला लावत चला. कारण दक्षिणा, कुठला यज्ञ असो, आता इथं होम हवन चाललंय, रोज पूजा अर्चा चालू आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पूजेचं, जे गुरुजी आहे, ब्राह्मण देवता असतात, जे गुरुजी असतात, त्यांना जोपर्यंत दक्षिणा देत नाही तोपर्यंत त्या यज्ञाचं तुम्हाला फळ प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा, कधीच नाही. कधीच नाही. त्याचा फायदा तुम्हाला प्राप्त वाटत असेल तर एक करा. पूजा झाली, काही का होईना, काही ना, आपली जेवढी असेल तेवढी. लक्षात, आपण साधं जर हॉटेलीमध्ये जेवायला गेलो, समजा तुम्ही तुमचा परिवार घेऊन हॉटेलीमध्ये जेवायला गेला, नवरा बायको 2 लेकरं 4 जण गेला, किती पैसे लागतात जेवायला? निदान 800-900 रुपये तरी, बरोबर? मग विचार करा, आपण जर 800-900 रुपये हॉटेलीमध्ये जर घालू शकतो, जर एखाद्या चांगल्या कार्यामध्ये आपण 10 रुपये दिले तर काही बिघडल? पण हे डोक्यात येत. लक्षात घ्या, चांगलं सांगावं लागतं. चांगल्या कार्यामध्ये आपल्याला जमत असेल ना, जेवढं होईल तेवढं देणं करावं. एखाद्याला नाही जमत, पाण्याचे जार द्या. नाही जमत, एखादा पिठाची गुणी द्यावी. एखाद्याला नाही जमत, गव्हाची गुणी द्यावी. जिथं चांगले कार्य आहे, एखाद्याला नाही टाइम, एखादी 1000 रुपयाची पावती फाडावी. कारण ते तुम्ही जे केलेलं कार्य आहे